का रे गण्या, आम्हाला तर भल्ला म्हणस की गाडी गिडी आणीन तुम्हाला घरापासून वावरा लोक न्यायले, पण आम्हाला बैलगाड्यात आणलं का रे? सगळी माझी कंबर दुखून राहिली, कंबरमध्ये गॅप पडते का काय माहित नाही बे माया. अहो शांताबाई, असं कशाला होईन व गॅप गिप कशाला पडीन, एवढं खराब कशाला बोलून राहिली. अहो मी म्हटलं होतं की गाडी आणीन म्हणून, पण ते काय झालं, ऐन वक्तावर त्या डिंग्याच्या आईले तब्येत खराब झाली, मग त्याच्या आईला दवाखान्यात न्यायला लागलं, म्हणून मला बैलगाडा आणायला लागलं. नाही तर त्यात काय विषय आहे काय? तुमच्यासाठी गाडी काही गोष्ट आहे का त्याची? हा माहित आहे, तू फक्त बोलायला बोल का म्हणतं, फक्त पहिले मग काही आणत नाही काही नाही, बोलायलाच बोल कायस तू, गोड गोड काम काढून घेतं फक्त. अहो शांताबाई, तू नाराज कशाला होऊन राहिली? हे पाय, त्या डिंग्यांचं त्याच्या मायला लवकर आणलं ना घरी किंवा टाईम आलो तर मी तुम्हाला गाडीतच घेऊन घरी नेऊन सोडतो, पाहिजो सोडतो की नाही, तुम्ही फक्त लवकर लवकर कामं आटपू जा तुमचे. अहो शांताबाई, तू नाराज कशाला होऊन राहिली? त्या डिंग्यांचं त्याच्या मायले लवकर घरी आणलं की नाही आपल्या टाईम लो, तर मग मी तुम्हाला गाडीतच घरी नेऊन सोडतो, पाहिजे सोडतो की नाही, फक्त तुम्ही लवकर लवकर कामं आटपा तुमचे. हा भाऊ सोडतं की नाही तर शायना तोंडाचा, बोलायला बोल का. हां, जाऊ द्या बरं ते सगळं. आता विमलाबाई, तू की नाही हे तिकडची पट्टी घे, हां, आणि हे कांताबाई तू हिच्या साईडची पट्टी घे, आणि हे आपली शांताबाई तू मा साईडची घेचो, पण मंगलाबाई तू त्या विमलाबाईच्या सगळे तिकूनची पट्टी आहे की नाही तेवाली घे तू. फक्त बाई हो, लवकर लवकर येत जा तुम्ही, कापूस टाईमपास नका कर जा, आपल्याला घरी बी जाणार, तुम्हाला गाडीने जाणार घरी, लवकर लवकर येत जा फक्त कापूस. गण्या, आम्हाला नको म्हणू बाबा तू, आम्ही काय त्या गंगाबाईच्या पाठीतल्या बाया नाही आहे की बडबडच करतो फक्त रात दिवस, आम्ही कामं बी करतो, पद्धतशीर करतो ना आम्ही, आम्हाला काही सांगायची गरज नाही आहे काही. म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं, मला माहिती आहे ना तुमचे कामं कसे पद्धतशीर असतात. तर आता चला याचा आपल्या आपल्या फट्टे घ्या आणि चालू व्हा विचारले. का व मंगला, तुला माहिती आहे काय त्या चंदाबाईची पोरगी पाहून गेली म्हणतात? हाव का माय, मला तर माहीतच नाही, पण तू तिकडे तोंड करून कोण बोल राहिली, माझ्याकडे तोंड करून सांग ना. अव हा गण्या, हा आपल्याला म्हणीन ना पटापट कामं करा म्हणून, बोलताना दिसलं की याची भल्ली जिवार येते, म्हणून मी कामं करू राहिली आणि ती गोष्टी सांगू राहिली. बरं बरं, मी तशीच करतो, मी कापूसही असतो आणि त्या गोष्टी ऐकतो. पण शांताबाई काही म्हण, ते चंदाबाईची पोरगी होतीच अगं पहिल्यापासून, माहीत नाही किती काढ झाली तिची तर गावात, आता ते पाहून जाणार होतीच, माहीतच होतं सगळं. पण बाय हो, तुम्हाला माहीत आहे काय, पाहून गेली तर गेली म्हणतात, लय दिवस झाले 2-3 महिने, पण आता तिला दिवस बी आहे म्हणतात, 3 महिने झाले. ते आपली आशा नाही का वंदाबाई, तिच्याजवळ आलं ती लिहायले, ते आशाबाईजवळ सगळंच येते गावात, कोण्या कोण्या बोरीले बायले काय काय म्हणजे बाळगीड होते काय, तर मग तठून माहीत पडलं मला. हाव का माय बाई, एवढी अगाऊ होती का ती पोरगी लगे? मग काय तर तुला काही माहीतच नाही गंगा. जाऊ द्या बाई शांतताई, आपण फक्त आपल्या पोरावर लक्ष द्या, त्याला चांगली शाळा शिकवा, काही बाकीच्या लेकरायचं सांगता नाही येत बाई, चांगली संगत पाहिजे आपल्या लेकरायची बी. हाव बरोबर आहे तुझं. का व शांताबाई आणि बाकीच्या बाई हो, आता मी जरसा फोनवर बोलायला का लागलो, तुम्ही तुमच्या गप्पा चालूही केलं लगे. गण्या, म्हणशीन बापा आम्ही आमचे कामं करू राहिलो, गोष्टी करू राहिलो, आता काय मुक्यासारखं बसून कामं करा काय? बरं बरं, लवकर लवकर करा, फक्त कमी करा गोष्टी जराशा. हाव रे बापा, जाय बरं आम्हाला पाणी आणबर जरसं, सगळं आमचे नळले सोकून आले. आत्ताच आलो गंगाबाई, तुला ताण लागली का लगे? बाप्पा एवढं ऊन आहे ना, तहान लागणार नाही तर काय, तर अर्धा घंटा झाले ना येऊन. बरं माय माऊले, तुम्ही कापूस याचा फक्त पटपट, मी आत्ता जातो गाडी घेऊन आणि येतो पाणी घेऊन, लवकर याचा फक्त तुम्ही कापूस, गोष्टी नका करजा, आलोच मी. अरे गण्या, घरी काय जातं, या शांताराम भाऊच्या वावरात आहे ना पाणी, द्या इरिले तटचं जाणं. बरं आठवण दिली व शांताबाई, थांब तठूनच आण तुम्ही आता. हाव जाय होय लवकर. हाव आलोच. बरा गेला माय हा गण्या, जरासा बोलू बी देत नाही काही. अव कांता, हा गण्या तरी बरा आहे, बरं झालं हा गण्याला वावरात याचा बाप नाही आला, याचा बाप तर लयच आहे माय बाई. हाव काय? हाव बाई. का व विमला, तुला तर माहीतच असेल तुझ्या एटातली गोष्ट. कोणती हो माय बाई गंगाबाई? अव ते मागच्या वर्षी पोरगी पाहून नव्हती गेली काय, गयाबाईची? हाव हाव, तिचं काय हो माय? अव म्हणतात तिला आता दिवस आहे आणि ती अठी मायच्या घरी येलाय, मग आता मला सांग तू, पाहून जाईल पोरीले कोणी घरी येऊ देते काय? पण मग आता ते कसं आहे, मायबाप आहेत बाई शेवटी, येऊच देतात ते, आणि ते काही तशीच नाही आली म्हणतात, तिच्या नवऱ्यासोबत तिचं भांडण झालं म्हणतात बाई, तो काय करते इले कोंडूनच ठेवते, आणि इले दिवस बी आहे, 7वा महिना चालू आहे म्हणतात. हाव हाव, मी नबी ऐकली ना माझी गोष्ट, आणि तिला सगळे म्हणून राहिले की पाडून टाक जसं, तो पोरगा काही सुद्धा नाही, ते पोरगी किती सुंदर आहे बी दिशाले, आणि काय त्या मॅट पोराच्या मागे पाहून गेली, तो दिशाले सुद्धा नाही, काहीच नाही, काय भंगार ऐकते की काही म्हणतात बाई तो, आणि आता दिवस आहेत तिले ना, तो काही चांगला वागत बी नाही, आणि सगळे म्हणून राहिले तिले की ते गर्भ पाडून टाक, आता शेवटी पायव पोटचा गोया आहे, कोणी हे करते काय? हाव बाई, मी बी ऐकली होती गोष्ट, म्हणजे मला पुरी तर काही माहीत नव्हती, पण उडत ऐकली मी ना अशी. हाव कमाय बाई, पण आजकालच्या पोरी काही खऱ्या नाहीत बाई, आपल्या वागती चालले का व असं, आपल्याला तर बाहेर बी नाही निघू देत जात, शिकू बी नाही दिलं, काहीच नाही. आता जग बदललं बाई, आता काय व आता काहीच कशाचं काहीच नाही राहिलं आता. हाव ना बाई, आपण किती कामं केलं आपल्या टाईमले, आजकालच्या पुरी करतील तरी काय एवढं कामं, आताही वावरात येतो, पहिले तर नाही बाई मी वावरात बी येत जाऊ, घरचे बी कामं करत जात जाऊ, आणि मला लेकराले माझी सासू पाय बी नाही व असं मला वावरातच जाणं लागेल, त्याला बी एवढा कडकडूनात, तरी आपल्याला काही म्हणता येईल नाही, बापाच्या घरी कधी गेलो का आपण, माय बापाचं नाव काढणं होतं ना आपल्याला, म्हणून राहिलो आपण बी.
आपल्यासारख्या नाहीत बाई आजकालच्या पुरी कशा आहे, जर पटलं नाही तर तास दिवस बी घेऊन घेतात. ते काही कोणाचं घेण देणंच नाही आहे, मायबापाचं नाही काहीच नाही. त्याच्यासारखं मनासारखं झालं तर ठीक, नाही तर मग आता पाहिजे पोरी बी तर कुठे भेटून नाही राहिले आजकाल कोणालाच. काऊ बाई हो, तो गण्या जरासा तिकडे पाणी आणायला काय गेला? तुमची झाली बडबड चालू? कामं नाही करणं काही नाही, पण बडबडच करता, फक्त गोष्टीच असतात तुम्हाला दिवसभर. तुमच्या घरचं वावर असं ताई तुम्ही नशीच कामं केले असते काय? आला बाई हा बुडा. अहो मामाजी, नाही आम्ही काही बोलून नव्हतो राहिलो काही. आता आम्ही कापूस बी वेचून राहिलो आणि बोलून बी राहिलो. हाव माहिती आहे मला, म्हणलं का शिकू तुम्ही.